नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। बहुतेक लोक भाज्या आणि फळं ताजी ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवतात, पण या 13 गोष्टी कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका, कारण त्या आरोग्यासाठी विष बनत असतात। जे लोक रोज भाज्या आणि फळे खरेदी करू शकत नाही ते त्यांना फ्रीजमध्ये ठेवतात, कारण या गोष्टी फ्रीजमध्ये जास्त काळ ताज्या राहू शकतात। पण काही फळं आणि काही भाज्या फ्रीजमध्ये ठेवणं टाळावं, कारण फ्रीजमध्ये ठेवल्यास अन्नातून विषबाधा देखील होऊ शकते। चला तर मग त्या गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेऊया, ज्या चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नयेत। मंडळी, हा व्हिडिओ खूपच छान असणार आहे, तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा। क्रमांक 1 वरती आहे टोमॅटो। आरोग्य तज्ज्ञांच्या मते टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवू नयेत। तर तुम्हाला टोमॅटो ठेवायचे असतील तर ते खोलीच्या तापमानावर ठेवा। खरं तर टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांची चव, पोत आणि सुगंध बदलतो। टोमॅटो ही अशी भाजी आहे की पिकल्यानंतर त्यातून इथिलीन वायू बाहेर पडतो, ज्यामुळे भाज्या लवकर पिकतात। त्यामुळे टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवायचे असतील तर ते खोलीत ठेवा। क्रमांक 2 वरती आहे ते म्हणजे पीठ। घरामध्ये अनेकदा असं दिसून येतं की पीठ खूप घट्ट झाल्यावर महिला ते फ्रीजमध्ये ठेवतात। तुम्हाला माहीत आहे का की ही तुमची सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते। फ्रीजचं तापमान खूप कमी असतं। दुसरीकडे ओल्या पिठात आंबण्याची प्रक्रिया लवकर सुरू होते, ज्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेल्या पिठामध्ये अनेक प्रकारचे जीवाणू आणि हानिकारक रसायने तयार होतात। फ्रीजमध्ये ठेवलेलं पीठ खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। क्रमांक 3 वरती आहे काकडी। काकडी काही दिवस 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानामध्ये ठेवल्यास ती लवकर सडू लागते। त्यामुळे काकडी फ्रीजमध्ये ठेवू नका, तर ती सामान्य तापमानामध्ये ठेवा। शिवाय काकडी जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते। क्रमांक 4 वरती आहे बटाटा। काही लोक बटाटे इतर भाज्यांसोबत फ्रीजमध्येच ठेवतात, मात्र जेव्हा बटाटे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले जातात तेव्हा त्यातील स्टार्चचं साखरेत रूपांतर होत असतं, ज्यामुळे मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखर झपाट्याने वाढते। म्हणून बटाटे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याऐवजी ते सामान्य तापमानामध्ये मोकळ्या जागेमध्ये ठेवावे। 5वा मुद्दा आहे तो म्हणजे लसूण। लसूण देखील अनेकदा मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केला जातो आणि तो नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला जातो। हे चूक करणं टाळा, कारण लसणाला, विशेषतः सोललेल्या लसणाला खूप लवकर बुरशी लागते। लसूण अनेक प्रकारे साठवता येतो, परंतु ताजा लसूण साठवण्याचा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग म्हणजे तो स्वयंपाकघरामध्ये ठेवणं। स्वयंपाकघरामध्ये सामान्य तापमानामध्ये लसूण साठवल्याने त्याचे गुणधर्म बदलत नाही आणि तो आरोग्यासाठी फायदेशीर राहतो। 6वा मुद्दा आहे कांदे नेहमी थंड, कोरड्या, अंधाऱ्या आणि हवेशीर खोलीत साठवले पाहिजे, कारण कांदे सहजपणे ओलावा शोषून घेतात। मात्र तापमान किंवा आर्द्रता खूप जास्त असल्यास कांद्यांना कोंब फुटू लागतात किंवा ते सडू लागतात। शिवाय कांदे खोलीच्या थंड तापमानामध्ये साठवल्यास ते 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकू शकतात। 7वा मुद्दा आहे ते म्हणजे आलं। हिवाळ्यामध्ये तुमच्या भारतीय चहामध्ये आल्याचा समावेश नक्की करा। यात रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म असतात आणि सर्दीतून लवकर बरं होण्यासाठीही मदत होते। जेव्हा तुम्ही लसूण फ्रीजमध्ये ठेवता तेव्हा त्याला लवकर बुरशी लागते आणि त्याचं सेवन केल्याने मूत्रपिंड आणि यकृताचं नुकसान होऊ शकतं। क्रमांक 8 वरती आहे तांदूळ। शिजवलेला भात फ्रीजमध्ये ठेवणं आरोग्यासाठी चांगलं नसतं। भात फ्रीजमध्ये ठेवा। फ्रीजमध्ये ठेवल्याने तो ताजा राहू शकतो, तथापि भात ही अशा पदार्थांपैकी एक आहे ज्याला सर्वात लवकर बुरशी लागते। जर तुम्हाला भात फ्रीजमध्ये ठेवायचा असेल तर तो 24 तासांपेक्षा जास्त काळ ठेवू नका। असं केल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते आणि बुरशीमध्ये आढळणारे जीवाणू शरीरामध्ये कर्करोगाच्या गाठी तयार करू शकतात। पुढे आहे दही। दही कधीही जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवू नका। हे दही तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतं। दररोज फ्रोजन योगर्ट खाण्याचा प्रयत्न करा। जर तुमच्याकडे अजूनही दही शिल्लक असेल तर त्याची आमटी किंवा दह्याची भाजी बनवून ते खा। शिळं दही थेट वापरणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं। क्रमांक 10 वरती आहे बेकरी उत्पादनं। बेकरी उत्पादनं कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका,
बऱ्याच लोकांना पेस्ट्री, चॉकलेट किंवा मिठाई साठवून ठेवण्याची सवय असते. साखर, पीठ आणि कर्बोदकांपासून बनवलेल्या या बेकरी उत्पादनांचं सेवन केल्याने तुम्हाला हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या आजारांना सामोरं जावं लागू शकतं. क्रमांक 11 वरती आहे मसालेदार पदार्थ. मसालेदार पदार्थ कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. मसालेदार भाज्या, सॉस, चटण्या आणि लोणच्यांमध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतं. फ्रीजमध्ये ठेवलेल्या या पदार्थांच्या सेवनाने तुमच्या शरीरातील रक्तदाबाची पातळी बिघडू शकते. जर तुम्ही हे सर्व पदार्थ जेवणासोबत खाल्ले तर तुमच्या शरीराला अन्नातून पोषक तत्वे मिळू शकणार नाहीत. क्रमांक 12 वरती आहे टरबूज. टरबूज हे एकमेव फळ आहे जे फ्रीजमध्ये ठेवल्यास विषारी होतं, म्हणून टरबूज फ्रीजमध्ये कधीही ठेवू नका. क्रमांक 13 वरती आहे पपई. फळं देखील फ्रीजमध्ये ठेवल्यास निरुपयोगी आणि निर्जीव होतात. पपई कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.